या नदीचा उगम देखील गोरेगाव आणि मालाड ही जी नॅशनल पार्कची रेंज आहे त्याच्यामध्ये या नदीचा उगम आहे. मुंबईमध्ये काय झालंय तर या सगळ्या नद्यांची पात्र जी आहेत ती आपण आकुंचन केलेली आहेत. जे नदीचे जे दोन्ही तट आहेत इथे आपण कदाचित झोपडपट्ट्या उभ्या केल्यात किंवा आपण सोसायट्या उभ्या केल्यात. ती जी जागा आहे ती मानवाने अतिक्रमण करून व्यापलेली आहे. ही नदी सरळ जात नाही, ती नागमोडी जाते. तर नदीला नागमोडी जाण्यासाठी थोडंसं पात्र आपण व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. एक गोष्ट जी आपण करायला नकोय ती गोष्ट मात्र आपण इथे करतो. एक इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे हे आपण या नदीमध्ये सोडण्याचं काम करतो. आरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धेनुगळ आणि काही विरगळ देखील इथे सापडलेले आहेत. हे साधारणपणे मध्ययुगातले आहेत. नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे. गोष्ट मुंबईच्या यापूर्वीच्या भागामध्ये आपण मुंबईतल्या दहिसर नदीचं महत्त्व समजून घेतलं आणि त्यावेळचं निमित्त होतं ते म्हणजे जागतिक नदी दिन. आता आपण थोडंसं आणखीन पुढे जातोय आणि मुंबईतल्या आणखीन एका महत्त्वाच्या नदी संदर्भातल्या सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत आणि त्या नदीचं नाव आहे ओशिवरा. आपण पाहू शकताय की माझ्या मागच्या बाजूला ओशिवरा नदीचा प्रवाह दिसतोय. पण नदी म्हटलं की आपल्याला नेहमी असं वाटतं की स्वच्छ झुळझुळणारं पाणी, पण तसं मात्र माझ्या मागच्या बाजूला दिसत नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आणि मी आपण सर्व मुंबईकरांनी मिळून त्याला नाल्याची अवस्था प्राप्त करून दिली आहे. मित्रहो, आपण नद्यांबद्दल बोलतोय, नद्यांना येणारे पूर त्याच्याबद्दल आपण बोलतोय. पण हे सगळं समजून घेण्याच्या आधी आपल्याला नदीचं मूळ समजून घ्यायला पाहिजे. नदीचं मूळ म्हणजे काय तर नदी कशी वाहते, कशा पद्धतीने वाहते हे आपण एकदा कधीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि हे मूळ जर का आपण समजून घेतलं तर आपल्याला याची उकल होईल की नदीला पूर का येतो. म्हणजे कदाचित दहिसर नदी असेल, ओशिवरा असेल, पोईसर असेल किंवा अगदी मिठी नदी असेल, या नद्यांना पूर का येतात हे आपल्याला यामधनं समजून घेता येईल. तर आता आपण सुरुवातीला हे समजून घेऊयात की नदी ही नेहमी नागमोडीच का वाहते. आपण बघा, आपल्याला अगदी शाळेमध्ये असं सांगितलेलं असतं की नदीचं चित्र काढा. तर आपण काय करतो, आपण असं सरळ रेषेत नदी कधीच दाखवत नाही. कोणताच लहान मुलगा अशी नदी दाखवत नाही. आपण नदी काढताना ना अशा नागमोडी रेषा काढतो आणि आपण असं म्हणतो की ही नदी आहे. नदी नागमोडीच का वाहते हे आपल्याला कधीतरी एकदा समजून घ्यायला पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की नदीचं उगमस्थान हे साधारणपणे कोणत्या ना कोणत्या एका डोंगरामध्ये असतं. डोंगरावरनं नदी वेगात खाली वाहत येते. त्यावेळेला काय असतं तर डोंगर म्हणजे दोन्ही बाजूला तिच्या दगड असतात. हे जे दगड असतात हे पाण्याच्या प्रचंड वेगवान प्रवाहामुळे त्याचे तुकडे तुकडे होतात आणि ते त्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहायला लागतात. कोणताही डोंगर किंवा कोणत्याही नदीचं उगमस्थान हे उंचावर असतं. उंचावरनं ज्या वेळेला ही नदी प्रचंड वेगात खाली येते त्यावेळेला हे सगळे मोठे दगड तिच्या त्या प्रवाहाबरोबर खाली फेकले जातात आणि प्रवाहात खाली येतात. मग काय होतं तर अनेकदा खाली येत असताना आणखीन मोठ्या दगडांवर ते आपटतात. त्यांचे छोटे 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 तुकडे होतात. काहींचे दगडगोटे होतात आणि काहींचे ते दगडगोटे पुढे प्रवाहाबरोबर येत 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 आपटून आपटून त्याची माती होते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ही नदी ज्या वेळेला डोंगरावरनं खालच्या बाजूला येते त्यावेळेला खालच्या बाजूला मात्र आपल्याला अनेक ठिकाणी सुपीक जमीन जी आहे ती तयार झालेली दिसते. त्याला आपण नदीचं पात्र असं म्हणतो. म्हणजे काय तर नदी वाहत येत असताना तिच्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन खाली येते. मग त्याच्यामध्ये अनेकदा आजूबाजूला असलेलं जंगल, त्यातली झाडं, सुकलेली पानं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून ती ज्या वेळेला खाली येते आणि ती पात्रामधनं सपाट प्रदेशातनं जाते त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की नदीच्या दोन्ही बाजूला अतिशय उत्तम सुपीक प्रदेश तयार झालेला आहे. नदीचा प्रवाह जेव्हा खालती प्रचंड वेगामध्ये येतो, मी मगाशी म्हटलं की कोणतीच नदी सरळ वाहत नाही. ती जेव्हा खालच्या बाजूला वेगात येते त्यावेळेला कोणत्या तरी एका बाजूला जमिनीला ती वेगात आपटते. ती वेगात आपटली की दोन गोष्टी होतात. वेगात आपटली की ती समोरच्या बाजूला जो नदीचा किनारा असतो तिथे जाऊन ती पुन्हा आपटते आणि ती पुन्हा आपटून पुढच्या बाजूला जाते. आपल्याला लक्षात असं येईल की हा जो प्रवाह आहे हा कधीच त्यामुळे सरळ जात नाही, तर हा एका बाजूला नदीच्या किनाऱ्यावर आपटतो, दुसऱ्या बाजूला जातो. ही जी सततची आपटण्याची प्रक्रिया आहे याच्यामुळे काय होतं तर इकडची जी माती आहे, मातीचा जो भाग आहे तो निघून जातो आणि तो निघून जाऊन पुढच्या बाजूला येतो. ही पुढच्या बाजूला ज्या वेळेला इथे जाऊन समोरच्या बाजूच्या किनाऱ्यावर आपटते त्यावेळेला काय होतं
तर या बाजूला जाणारं जे नदीचं पाणी आहे ते कमी होत जातं आणि ते कमी होत जातं त्यावेळेला वरच्या बाजूनी जो गाळ आलेला असतो, जी माती आलेली असते, ती सगळी माती ही या बाजूला जेव्हा नदी वाहते तेव्हा पलीकडच्या किनाऱ्यावर साचत जाते आणि तो जो किनारा आहे तो हळूहळू हळूहळू पुढे येत जातो. हा सुपीक प्रदेश तयार होतो. पण त्यामुळे होतं काय या प्रक्रियेमध्ये, तर ही जी नदी आहे ती अशा प्रकारे नागमोडी वळते. याच्यातनं आपल्याला लक्षात काय येतं मित्र हो, आपण विज्ञान याच्यातनं समजून घेतलं पाहिजे, भूगोल समजून घेतला पाहिजे किंवा थोडंसं भूगर्भशास्त्र देखील आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की नदी सरळ जात नाही, ती नागमोडी जाते. याचाच अर्थ नदीला नागमोडी जाण्यासाठी एक थोडंसं पात्र आपण व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. मुंबईमध्ये काय झालंय, तर या सगळ्या नद्यांची पात्र जी आहेत ती आपण आकुंचन केलेली आहेत. या नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे नदीचे जे दोन्ही तट आहेत इथे आपण कदाचित झोपडपट्ट्या उभ्या केल्यात किंवा आपण सोसायट्या उभ्या केल्यात आणि ती जी जागा आहे ती मानवाने अतिक्रमण करून व्यापलेली आहे. आणि हेच नेमकं कारण आहे की त्यामुळे मुंबईतल्या या सर्व नद्यांना सातत्याने पूर येतो. मित्रहो, आता आपण थेट या ओशिवरा नदीबद्दल बोलणार आहोत. तर जसं मी गेल्या भागामध्ये म्हटलं की मुंबईतल्या सर्व नद्यांचा उगम मिठी वगळता हा नॅशनल पार्कमध्ये आहे. तर या नदीचा उगम देखील गोरेगाव आणि मालाड ही जी नॅशनल पार्कची रेंज आहे त्याच्यामध्ये या नदीचा उगम आहे. शिवाय वेगवेगळ्या पद्धतीने वरच्या बाजूने येणारे जे झरे आहेत ते या नदीला मिळत जातात आणि ही नदी जी आहे ती वरच्या बाजूनी खालच्या बाजूला येते. ही खालच्या बाजूला जिथे येते तिथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा तिचं दर्शन होतं ते म्हणजे गोरेगावला नागरी निवाराच्या पुढच्या बाजूला NNP नावाचा जो भाग आहे तिथे NNP वॉटरफॉल असं म्हणतात. पावसाळ्यामध्ये तिथे तुडुंब गर्दी असते त्या वॉटरफॉलमध्ये किंवा त्या धबधब्यामध्ये आंघोळ करण्यासाठी किंवा भिजण्यासाठी. तर हा जो वॉटरफॉल आहे तिकडनं आपल्याला ही नदी प्रत्यक्ष वाहताना पाहायला मिळते. तिकडनं पुढच्या बाजूला आपण आलो की फिल्म सिटीचा जो रोड आहे या फिल्म सिटीच्या रोडच्या खालच्या बाजूने ही नदी वाहते आणि मग ती हळूहळू पुढच्या बाजूला येते. पुढच्या बाजूला येताना आपण बघतोय की साईबाबा कॉम्प्लेक्स आहे एका बाजूला. तर ह्या साईबाबा कॉम्प्लेक्सच्या एका बाजूने येते. तिथेच गोरेगावातलं एक प्रसिद्ध उद्यान आहे त्याचं नाव आहे आरे भास्कर. या आरे भास्कर उद्यानाला अगदी लागून त्याच्या बाजूनी ही ओशिवरा नदी ही पुढच्या बाजूला येते. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत म्हणजे हे प्रत्यक्ष आरे मधलं आरेचा जो रोड आहे आरे रोड आहे त्याच्या बाजूलाच आता आम्ही उभे आहोत आणि इथे ही नदी या बाजूनी इथपर्यंत येते. त्यानंतर आरेमधनं या आरे मार्गाच्या खालनं ही नदी पुढच्या बाजूला वाहते आणि त्याच्यानंतर जाऊन ती पुढच्या बाजूला पश्चिम द्रुतगती महामार्ग तिथे ती येऊन मिळते. आता तिथे काय आहे तर तिथे एका बाजूला क्रिमेटोरियम आहे म्हणजे स्मशानभूमी आहे. 3 वेगवेगळ्या धर्मांच्या स्मशानभूमी तिथे एकत्र येतात आणि त्यानंतर या महामार्गाच्या खालनं ही नदी पश्चिम रेल्वेच्या दिशेने जाते. म्हणजे पश्चिम रेल्वेचा जो मार्ग आहे गोरेगावकडनं जोगेश्वरीकडे जाणारा, तर या मार्गाच्या खालनं देखील इंडस्ट्रीयल झोनच्या मधनं ही नदी वाहत पलीकडच्या बाजूला जाते. आता आपल्याला असं लक्षात येईल की पश्चिम द्रुतगती महामार्ग ते रेल्वे लाईन याच्या मधला जो पूर्ण भाग आहे हा पूर्णपणे इंडस्ट्रीयल झोन आहे. एक गोष्ट जी आपण करायला नकोय ती गोष्ट मात्र आपण इथे करतो ते म्हणजे इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे हे आपण या नदीमध्ये सोडण्याचं काम करतो. ही खूपच वाईट गोष्ट आहे, हे आपण टाळलं पाहिजे. थोडंसं आपल्याला आणखीन एक लक्षात येईल की इथे काही गोठे आहेत. या गोठ्यांमधली घाण आणि अनेकदा तर आपल्याला असं लक्षात येतं की मेलेली जनावरं आहेत ती देखील या ओशिवरा नदीमध्ये टाकली जातात. ही ओशिवरा नदी रेल्वे मार्गाच्या खालनं ही इकडनं बाहेर पडते आणि मग ती वाहत वाहत पलीकडच्या बाजूला जाते आणि मग जोगेश्वरी आणि अंधेरी याच्या मधला जो भाग आहे तिथे ती येऊन अरबी समुद्राला मिळते. हा संपूर्ण प्रवास जो आहे हा आरेमधनं सुरू होतो आणि पूर्णपणे येऊन शेवटी जोगेश्वरी पश्चिम आणि अंधेरी पश्चिम याच्यामध्ये त्याला असे 2 फाटे फुटतात. त्यातला एक फाटा जो आहे तो जोगेश्वरी आणि गोरेगाव त्याच्या मधनं अरबी समुद्राला मिळतो आणि दुसरा जो फाटा आहे तो जोगेश्वरी आणि अंधेरीच्या मधनं अरबी समुद्राला जाऊन मिळतो. ओशिवरा नदी आणि आरे हे खूप घट्ट नातं आहे, खूप महत्वाचं नातं आहे आणि हे खूप नैसर्गिक नातं आहे. आपण ज्या वेळेला ओशिवरा नदीबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला हे समजून घ्यायला लागतं की आरे कॉलनीचं महत्व जे आहे ते सुपीकतेमध्ये दडलेलं आहे आणि ही आरे हा जो सगळा परिसर आहे हा सुपीक करण्यामध्ये ओशिवरा नदीचं अनेक शतकांचं योगदान आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, अनेक शतकांचं ओशिवरा नदीचं योगदान आहे. आणि हे काय आहे तर हा जो वरच्या बाजूने येणारा सगळा गाळ आहे ज्याने आरे सुपीक केलेलं आहे, या सगळ्यामध्ये ओशिवरा नदीचं महत्व हे खूप आहे. किंबहुना ओशिवरा नदी नसती तर आरेचा हा सुपीक प्रदेश अस्तित्वात आलेला नसता. आपण आरेच्या बाकीच्या एका भागामध्ये देखील आपण हे समजून घेणार आहोत की आरे किती महत्वाचं आहे.
आपण आरेमध्ये गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की आरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धेनुगळ आणि काही विरगळ देखील इथे सापडलेले आहेत. हे साधारणपणे मध्ययुगातले आहेत. आपल्याला असं लक्षात येईल की मध्ययुगापासून आरेच्या या भूमीला, आरेच्या या सुपीक प्रदेशाला अतिशय महत्व आहे. आणि हे महत्व का आहे तर त्याचं सगळ्याचं मूळ हे या ओशिवरा नदीमध्ये दडलेलं आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण ओशिवरा नदीचं महत्व जे आहे हे आपण समजून घेतलं. आणखीन पुढच्या काही भागांमध्ये मुंबईतल्या आणखीन एका नदीचं महत्व जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत पाहायला विसरू नका लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल. फक्त पाहू नका, शेअर देखील करा, लाईक देखील करा आणि मित्रमैत्रिणींसोबत यापूर्वीचे सगळे भाग देखील आवर्जून पहा.